नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समाज लिहू तर मंडळीनो, मी आता आलो आहे ठाणे वेस्टच्या तलावपालीच्या तलावाच्या घाटी. तसं मी दररोजच येतो इकडं, पण इथं आल्यावर मला जाम भारी वाटतं. भारी म्हणजे त्याचं कारण असं आहे की हा जो तलाव आहे आणि या तलावाकाठची जी झाडं बिडं आहेत मोठी, तर इथं आल्यावर मला माझ्या गावच्या पाणवठ्यावर आल्यासारखं वाटतं. कारण इथं ना अशी मोठी मोठी झाडं आहेत, म्हणजे जांभळीची झाडं आहेत मोठी. तसं आमच्या गावच्या पाण्याच्या इथं ना आमचं पण अशी चौकोनी विहीरच आहे आणि त्याच्या बाजूला ना चारी बाजून अशी मोठी झाडं आहेत, जांभळीची, कोकमीची, फणसाची, आटकाची पण आहे. आणि इथं पण झाडं आहेत, तुम्हाला मी दाखवतो हा, म्हणून भारी वाटतं मला. हे बघा, तलावाच्या चारी बाजून मोठी मोठी झाडं आहेत. तिथं पुढं जो शिवरायांचा स्मारक वगैरे आहे तिथं तर मोठा एकदम जांभळीचा झाड आहे, तो तर मला अजून भारी वाटतो. आणि दुसरी इथं तलावाच्या ठिकाणी रमण्याची अजून कारणं म्हणजे मला जी आवडतात ती, एकतर तलावाचा व्ह्यू मला खूप आवडतो हा, दुसरी झाडं अगदी गावाकडे आल्यासारखं वाटतं, तिसरं गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्मारक आहे आणि गडकिल्ल्यांसारखं ते जो बनवले तटबंदी, ते भारी वाटतं. त्याच्या आतमध्ये परत तो हनुमान मंदिर आहे. आणि अजून एक गोष्ट जी माझा सर्वात आवडता क्षेत्र आहे तो म्हणजे नाटक. तर त्या बाजूला तो राम गणेश गडकरी रंगायतन, म्हणजे आपण गडकरी रंगायतन बोलतो, तर तिकडं मी आता जाणार आहे, तर दाखवतो. चला जाऊया आपण तिकडं चालत चालत. सगळे मस्त जोडीनं फोटो बिटो काढतात, एन्जॉय. आपण आपला चालत राहायचा एकटाच. त्याच्यावरनं चालायला जाम भारी वाटतं. एक नंबर ना. हे बघा, ही एकदम मोठी जांभळीची झाड आहेत आणि जांभळा पण लागली का मोठी जाडीवाली. खायला नाही मिळत कारण इथं परमिशन नाही कुठच्या झाडाला वगैरे हात लावायला, तिथं बोर्ड लावलेला आहे. तो आता मला वाटतं वारा आला ना भरपूर, त्यामुळे तो बोर्ड हे झाला आहे. तो बोर्डावर लिहिलेला आहे झाडांना वगैरे हात लावायला परवानगी नाही. पाऊस पण चालू आहे, रिमझिम रिमझिम. मोबाईल भिजसायची भीती, बाकी काय नाही. आपण भिजलं तर चालतं, आपल्याला आनंदच आहे. आणि पाऊस म्हणजे आमचा आवडता मोसम. म्हणजे माझा जन्म पावसाळ्यातला आहे, जुलैमधला, आणि कोकणात गुहागरमध्ये, त्यामुळं पाऊस सांगायलाच नको किती असतो तिकडं. एक नंबर वाटतो ना पावसाळ्यात. अजून भारी, तलावाच्या पाण्याची पातळी अजून वर येते ना एकदम. ह्या काचेच्या ब्रिजच्या इथं खालपर्यंत पाणी असतं, भारी वाटतं. आता आपण तलावाच्या दुसऱ्या बाजूला आलेला चालत चालत, म्हणजे गडकरी रंगायतनच्या बाजूला. आता तुम्हाला दाखवतो गडकरी रंगायतन. पण रंगायतन मागच्या काही महिन्यांपासून बंद आहे, शो बंद आहेत, कारण आतमध्ये थिएटरच्या नूतनीकरणाचं काम चालू आहे. तर कधी सुरू होईल माहीत नाही, पण जेव्हा कधी सुरू होईल तेव्हा जो पहिला नाटक लागेल त्याचा पहिला शो बघणार. वाट बघतोय मी कधी सुरू होईल त्याची. आणि आता जवळ राहायला पण आलो आहे. नाटक पहिला तर डोंबिवलीवर नाही यायचं बघायला, तेव्हा दाखवतो. बघा, हा गेट आहे, हा गेट आहे.
आतमध्ये जाऊन कदाचित माहीत नाही अलाउड असेल. आणि हे आहे गडकरी रंगायतन. आतमध्ये सिक्युरिटीवाले बसलेत. त्यांनी मला डायरेक्ट खुणवलं इकडं आतमध्ये नाही म्हणून, बाहेरनंच काढा. तर त्या गेटने बघूया. सेल्युलर जेल सावरकरांचं ते आहे. गडकरी. ही आहे तिकीट खिडकी. आणि त्या बाजूच्या गेटला नाटकाचे सर्व बोर्ड बॅनर लागलेले असतात. त्या सिक्युरिटीची केबिन आहे. नवीन कधी लवकर सुरू होऊ दे. चला आता घरी जातो. बाय बाय. तर मित्रांनो, ही मुख्य कारण आहेत मी तलावपालीला का रमतो जास्त. त्याची एक तलाव जो गावच्या पाण्यासारखा आहे, दुसरं मोठी मोठी झाडं, तिसरं आहे शिवरायांचं स्मारक, चौथा माझा आवडता विषय नाटक. चलो बाय बाय. थोडं लाजायला होतं आहे, पब्लिकमध्ये बोलायची सवय नाही. काय जण हसत आहेत, पण सवय लावायला लागेल.